वक्फ कायद्यामुळे देशभरातील वक्फ बोर्डाच्या मालमत्तांचं नियमन, नियोजन आणि व्यवस्थापन करणं सोपं होणार आहे. त्यामुळे येत्या काळात मुस्लिम समाज बांधवांना वक्फ विधेयकाचा फायदा होईल, अशी प्रतिक्रिया नीलम गोऱ्हेंनी दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आभार दौऱ्यानिमित्तानं आज कोल्हापुरात येत आहेत. बाळूमामाचं दर्शन घेऊन ते दौऱ्याला सुरुवात करणार असून राधानगरी मतदारसंघात ते जाहीर सभा घेणार आहेत. तर शिंदेंच्या दौऱ्याला शक्तीपीठ महामार्गावरील शेतकऱ्यांनी विरोध केला. राज्यातील वक्फ बोर्डाच्या 60% अधिक जमिनींवरती अतिक्रमण झाल्याची बाब समोर आली. वक्फ जमिनींविषयीचं विधेयक संसदेत मंजूर झाल्यानंतर आता राज्यातील जमिनींवरची अतिक्रमणं सरकार हटवणार आहे. यासाठी GIS मॅपिंग केलं जाणार असून या अतिक्रमित जागा ताब्यात घेऊन त्यावरती निवासी तसंच व्यावसायिक आस्थापना उभी केली जाणार आहे. त्यातून येणारा निधी मुस्लिम समाजाच्या विकासासाठी वापरला जाईल. गतिमान आणि पारदर्शी कारभार करताना काही अधिकाऱ्यांच्या निलंबनाच्या पत्रावर सही करताना दुःख होतं. 22 लक्षवेधी तहसीलदारावरती होतात हे चांगलं नाही. तसंच निलंबित होऊन पुन्हा कामावरती येऊ अशी मानसिकता बदला, अशा शब्दात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल विभागाच्या कारभारावरती ताशेरे ओढले. मराठीचा प्रसार करणं चुकीचं नाही किंवा वावगं देखील नाही, पण कुणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास कारवाई केलीच जाईल, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिला. यावेळी त्यांनी कारवाई केलीच जाईल यावरती भर दिल्याची चर्चा आहे. राज्यातील बस खरेदीचा गोंधळ आता पूर्णपणे चव्हाट्यावर आलाय. आजपर्यंत ज्या कंपनीला या बस पुरवण्याचं कंत्राट देण्यात आलेलं होतं त्या कंपनीला वेळेत बस पुरवल्या नसल्या कारणानं या कंपनीसोबतचा करार महामंडळानं रद्द केल्याची माहिती समोर आली आहे. ST महामंडळानं इवे ट्रान्स कंपनीशी केलेला करार रद्द केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळानं शुक्रवारी रेल्वेच्या एकूण 18,656 कोटी रुपयांच्या 4 मल्टीट्रॅकिंग प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्र, ओडिशा आणि छत्तीसगड या 3 राज्यातील 15 जिल्ह्यांचा समावेश असलेल्या या प्रकल्पांमुळे भारतीय रेल्वेचं जाळं सुमारे 1247 किलोमीटरनं वाढणार आहे. यात महाराष्ट्रातील 4,819 कोटी रुपयांच्या गोंदिया बल्लारशा मार्गावरील 240 किलोमीटर लांबीच्या लाईन दुहेरीकरण प्रकल्पाचा समावेश आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये वक्फ सुधारणा विधेयक 2025 मंजूर झालं. दरम्यान मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानं शेवटचा पर्याय म्हणून राष्ट्रपतींना साकडं घालण्याचा निर्णय घेतलाय. राष्ट्रपतींची भेट घेऊन त्यांनी या विधेयकावरती सही करू नये अशी विनंती केली जाणार आहे. वाढत्या तापमानामुळे राज्यात मार्चमध्ये 30 जणांना उष्माघाताचा त्रास झालाय. राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये उष्माघाताचे रुग्ण सापडले असले तरी मुंबईत आतापर्यंत उष्माघाताच्या एकाही रुग्णाची नोंद झालेली नाही. मागील वर्षी याच कालावधीमध्ये राज्यात 40 जणांना उष्माघाताचा त्रास झाला होता. अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या मागणीवरती चर्चा करण्यासाठी बैठक होणार आहे. येत्या 15 दिवसात कृष्णा नदी खोऱ्यातील राज्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेण्याचं आश्वासन केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांनी दिलंय. धरणाची उंची 5 मीटरनं वाढवून 519 मीटरवरनं 524 मीटर करावी अशी कर्नाटकची मागणी आहे. ती कृष्णा पाणी वाटप लवादानं मान्य केली आहे. आता फक्त केंद्र सरकारनं अधिसूचना काढणं बाकी आहे. कोकण रेल्वेच्या लोहमार्गावरील 8 रेल्वे स्थानकं अपडेट होणार असून या स्थानकावरती प्रवाशांना विमानतळासारखी सुविधा मिळणार आहे. कोकण रेल्वे प्रवाशांच्या विश्रांतीसाठी लवकरच विशेष अतिथी कक्ष उभारला जाणार आहे. यात गोव्यातल्या एका रेल्वे स्थानकाचा समावेश आहे. ST महामंडळानं एप्रिल 2024 ते फेब्रुवारी 2025 या कालावधीत विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून 21,35,291 रुपयांचा दंड वसूल केलाय. वर्षभरात 11 लाख गाड्यांची तपासणी करण्यात आली. शासनाच्या मराठी शाळांमधील राज्यात 72,000 पदं ही कमी झाली आहेत. मराठी शाळांकडे विद्यार्थ्यांचा कमी झालेला कल, ग्रामीण भागातील नागरिकांचं रोजगारासाठी शहराकडे झालेलं स्थलांतरण यामुळे विद्यार्थी संख्या घटली आहे. त्याचा परिणाम शिक्षकांची पदं कमी होण्यात झालाय. राज्यातील उच्च शिक्षणातील प्रवेशाचं व्यवस्थापन अधिक पारदर्शक आणि सोयीस्कर करण्याच्या दिशेनं उच्च तंत्र शिक्षण विभागानं महत्त्वाचं पाऊल उचललंय. उच्च शिक्षण विभागाकडून डॅशबोर्ड तयार केलाय. राज्यातील सर्व विद्यापीठं, संलग्न महाविद्यालय, अभ्यासक्रम अशी सर्व माहिती आता एका क्लिकवरती उपलब्ध होणार आहे. या महिन्यातच हा डॅशबोर्ड कार्यान्वित होईल. भारतातील साखरेचा हंगाम अंतिम टप्प्यात आला. या हंगामात ऊसाची उपलब्धता आणि इथेनॉलकडे वळवलेल्या ऊसामुळे मार्च अखेर साखर उत्पादनात सुमारे 54 लाख मेट्रिक टनाची घट झाली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक 27 लाख मेट्रिक टनाची घट झाली आहे. मुघलकालीन ताजमहाल तिकीट विक्रीतनं सर्वाधिक कमाई करणारं ASI संरक्षित स्मारक ठरलंय. सरकारनं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मागील 5 वर्षात ताजमहालनं 297 कोटी रुपयांचा महसूल मिळवलाय. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावतांनी राज्यसभेत ही माहिती दिली. मुंबई महानगरपालिकेनं उभारलेल्या मरीन ड्राईव्ह ते वरळी कोस्टल रोडवरील 8 किलोमीटर लांबीचा प्रोमेटेड
आणि त्यावरील सायकल ट्रॅकचं काम अंतिम टप्प्यात आलंय. मे महिना अखेरपर्यंत हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त भूषण गगराणींनी दिली. यानंतर थेट पुण्यातली ही दृश्य आपण बघतोय. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या बाहेर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडनं आंदोलन केलं जात आहे. घोषणाबाजी केली जाते. काल सुद्धा बऱ्याचशा राजकीय पक्षांकडनं काही संघटनांकडनं आंदोलन करण्यात आलं. घोषणाबाजी झाली, चिल्लर फेकण्यात आली. त्याचसोबत दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या नावाला काळं फासण्यात आलं. आणि त्यानंतर आज सकाळी धर्मादाय रुग्णालयाचं अधर्मी कृत्य अशा आशयाचे बॅनर हातात घेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडनं आज दीनानाथ रुग्णालयाच्या बाहेर हे आंदोलन केलं जात आहे. गर्भवती महिलेचा मृत्यू प्रकरणामध्ये सर्वच राजकीय पक्ष, संघटना, पुणेकर आणि एकूणच महाराष्ट्रातले नागरिक संतप्त झालेले आहेत. त्यामुळे पुण्यातल्या काही संघटनांनी, काही राजकीय पक्षांनी कालपासूनच इथे आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. काल 10 पेक्षा जास्त आंदोलनं वेगवेगळ्या प्रकारे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेर झालेली आपण पाहिली. आणि आज पुन्हा एकदा या आंदोलनांना सुरुवात झालेली आहे. आज तर खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील पुण्यात येणार आहेत आणि ते या भिसे कुटुंबाची भेट देखील घेणार आहेत. आज पुन्हा एकदा भिसे कुटुंबियांचे जबाब नोंदवले जाणार आहेत. रुग्णालयामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे जबाब कालच पोलिसांनी नोंदवलेत आणि या सगळ्याचा अहवाल पोलिसांकडनं मेडिकल बोर्डाकडे सादर केला जाईल. आज पुन्हा एकदा आंदोलनांना सुरुवात झाली आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडनं पुण्यातले काही नेते आणि पदाधिकारी या आंदोलनाला बसलेत दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेर. आता बातम्या पाहूया सुपरफास्ट. चालू वर्षात जानेवारी ते मार्च या तिमाहीमध्ये गृहविक्रीनं मोठ्या प्रमाणात जोर पकडला असून या कालावधीमध्ये देशात तब्बल 88,000 घरांची विक्री झाली आहे. यामध्ये सर्वाधिक 24,930 घरांची विक्री मुंबईत झाली आहे. बांधकाम क्षेत्राचा अभ्यास करणाऱ्या एका सर्वेक्षण कंपनीनं केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. प्रवाशांची सुरक्षा आणि संख्या मोजण्यासाठी पीएमपी बसमध्ये एआयवरती आधारित कॅमेराचा वापर केला जाणार आहे. यात एक कॅमेरा बसच्या स्टेअरिंग जवळ लावण्यात येईल. चालकावरती देखील त्याचं लक्ष असेल. तर पीएमपी प्रशासनानं तसा प्रस्ताव तयार केला असून तो अंतिम मंजुरीसाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडे पाठवण्यात आला आहे. रेल्वे प्रवासादरम्यान खानपान सेवा, तिकीट तपासणी आणि विविध सुविधांसंदर्भात प्रवासी रेल मदत ॲपद्वारे तक्रारी नोंदवतात. या तक्रारींचं त्वरित निराकरण करण्यात पश्चिम रेल्वेनं देशभरात प्रथम क्रमांक पटकावलाय. रेल्वे प्रवाशांचा अनुभव अधिक सुखकर करण्यासाठी पश्चिम रेल्वेनं तक्रार निवारण प्रक्रियेत अभूतपूर्व सुधारणा केली आहे. गेल्या वर्षभरात मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाकडून 4,25,000 अवैध खाद्यपदार्थ विकणाऱ्या वेंडर्स विरोधात कारवाई करण्यात आली. तर 975 फूड स्टॉल्सवरती छापे टाकण्यात आलेत. वर्षभरापूर्वी रेल्वे स्थानकावरून दूषित खाद्यान्न विकलं गेल्याचं प्रकरण सर्वत्र गाजल्याचं ध्यानात ठेवून मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाकडून खाद्यपदार्थ विक्रेत्यांवरती विशेष नजर ठेवण्यात येणार आहे. काही तांत्रिक कामं करण्यासाठी रविवारी रेल्वेच्या 3ही मार्गांवरती मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड, पश्चिम रेल्वेच्या बोरिवली ते राम मंदिर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी मार्गावरती मेगा ब्लॉक असेल. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सिडकोचा 2025-26 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केलाय. 2 वर्षात सिडको महामंडळ नवी मुंबईत तब्बल 3,251 कोटी रुपयांचा खर्च गृहप्रकल्पावरती करणार आहे. घाटकोपर अंधेरी वर्सोवा मेट्रो 1 मार्गिकेवर कमी अंतराच्या मेट्रो फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय मुंबई मेट्रो 1 प्रायव्हेट लिमिटेडनं घेतला. या निर्णयाची सोमवारपासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सोमवारपासून सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेत घाटकोपर अंधेरी मार्गिकेवर मेट्रोच्या फेऱ्या सुरू होणार आहेत. त्यामुळे घाटकोपर अंधेरी दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. बेकायदेशीर बांधकामावरून मुंबई उच्च न्यायालयानं वसई विरार महानगरपालिकेला फटकारलंय. बेकायदेशीर बांधकामावरती कारवाई करणं हे पालिकेचं कर्तव्य असून अनधिकृत बांधकामं खपवून घेतली जाणार नाहीत अशा शब्दात मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठानं पालिकेला सुनावलं. पश्चिम रेल्वेनं प्रवाशांची सोय लक्षात घेऊन पोर्टर ऑन कॉल ही सुविधा सुरू केली आहे. भारतीय रेल्वेमध्ये प्रथमच हमालांची सेवा ऑनलाईन पद्धतीनं सुरू करण्यात आली आहे. ही सेवा सध्या ज्या स्थानकांवरती हमाल उपलब्ध नाहीत अशा स्थानकांवरती उपलब्ध करून देण्यात आली आहे.
देशातील 8 राज्यांपेक्षा सर्वात जास्त बजेट असलेल्या मुंबई महानगरपालिकेवरती गेल्या वर्षी केलेल्या विकास कामांची ठेकेदारांची देयकं देण्यासाठी तब्बल 16,900 कोटींचं कर्ज काढण्याची नामुष्की उडवली आहे. नगर विकास खात्यानं मुंबई पालिकेत सरत्या आर्थिक वर्षाच्या अखेरीस हे कर्ज काढण्यास मान्यता दिली. सिडको सोडतधारकांना न्याय देण्यासाठी पालकमंत्री गणेश नाईक पुढे सरसावलेत. 75 लाखांचं घर गरिबांना विक्रीस ठेवणं म्हणजे थट्ट आहे. सिडकोनं 25,000 चौरस फूट दरानं घर विक्रीस काढलेली आहेत. यावरून सिडको घर बांधणारी संस्था नसून विकासक झाली आहे असं नाईक म्हणाले. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मार्ग काढण्याची विनंती केली. मिठी नदीच्या विकासावरती गेल्या 19 वर्षांमध्ये 1,650 कोटी रुपये खर्च करण्यात आलेत. मात्र सध्याचं मिठी नदीचं चित्र पाहता हा सगळा खर्च पाण्यात गेलाय की काय असा सवाल उपस्थित होतोय. मान्सूनपूर्व स्वच्छता खोलवरती न झाल्यास यंदाच्या पावसाळ्यात सुद्धा मिठी नदीमुळे मुंबईला पुराचा धोका निर्माण होऊ शकतो. सिडकोनं 2025-26 या आर्थिक वर्षासाठी 14,130 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केलाय. सिडकोच्या 55 वर्षांच्या इतिहासातील हा सर्वात मोठा अर्थसंकल्प असल्याचं सिडको प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, गृहनिर्माण प्रकल्प, नैना मेट्रो अशा महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी सर्वाधिक तरतूद करण्यात आली आहे. राज्यातील शाळा मूल्यांकन प्रक्रियेत मुंबई सर्व जिल्ह्यांमध्ये शेवटून 3ऱ्या क्रमांकावरती असल्याचं दिसतंय. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षणाच्या ताज्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. मुंबई शहर आणि उपनगर मिळून एकूण 4,144 शाळांपैकी 337 शाळांनी शाळा मूल्यांकन प्रक्रिया अद्याप सुरूच केलेली नसल्याचं स्पष्ट झालंय. गेल्या काही महिन्यांपासून निविदा प्रक्रियेत रखडलेला महापालिका रुग्णालयातला मोफत औषधांचा पुरवठा करण्याचा मार्ग आता मोकळा झालाय. याबाबतची निविदा अंतिम टप्प्यात असून सुमारे 200 कोटी रुपयांच्या औषधांची लवकरच खरेदी करून रुग्णालयात वितरित होणार आहे. खड्डेमुक्तीसाठी मुंबईतील सर्व रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचं धोरण आखणाऱ्या महापालिकेचा दावा फोल ठरणार असल्याचं सिद्ध होत आहे. पावसाळा अवघ्या 2 महिन्यांवरती आलेला असताना मुंबईत अजूनही 701 किलोमीटरची तब्बल 2018 कामं सुरूच आहेत. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी ही कामं पूर्ण होणं अशक्य असल्यामुळे मुंबईकरांचा पावसाळा यावर्षी देखील खड्ड्यातच जाण्याची भीती आहे. पश्चिम रेल्वेच्या वसई रोड स्टेशनजवळ नवीन कोचिंग टर्मिनस उभारण्यास रेल्वे बोर्डानं मंजुरी दिली आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील हे 8वं टर्मिनस ठरणार असून त्यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी थेट ट्रेन उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पासाठी 150 कोटी 26 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ठाण्यातील चिराग नगर येथील प्रस्तावित एसआरए प्रकल्प उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. जमिनीवरती आदिवासींचा मालकी हक्क नसून राज्य सरकारचा आहे असं स्पष्टीकरण उच्च न्यायालयानं दिलं. त्यामुळे गेल्या 8 वर्षांपासून रखडलेलं काम आता पुन्हा सुरू होणार आहे. पाकिटबंद आहारासाठी फेस रिकग्निशन प्रणालीची अंगणवाडीत सक्ती नसणार आहे. मुंबईसह राज्यात लाभार्थ्यांना फेस रिकग्निशन प्रणाली प्रचंड अडचणीची ठरू लागल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. एकात्मिक बालविकास विभागाकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. अतिरिक्त भाडेपट्टा आणि थकीत सेवा शुल्क भरण्यासाठी अभय योजना राबवूनही त्याला प्रतिसाद न देणाऱ्या भूधारकांविरोधात सिडकोनं कारवाईचा आसूड उगारलाय. पहिल्या टप्प्यात वाटप केलेले 16 भूखंड रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. सोमवारपासून या भूखंडांवरती जप्तीची कारवाई सुरू होणार आहे. त्यामुळे भूखंडधारकांचे धाबे दणाणले. नवी मुंबईतील ऐरोली खाडी किनारी मोठ्या प्रमाणात असलेल्या कांदळवनात मोठ्या प्रमाणात फ्लेमिंगो पक्षी असतात. दरम्यान पर्यटनाच्या दृष्टीने या भागात कांदळवन सफारी पार्क उभारण्याबाबत अहवाल देण्याचे निर्देश वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले. महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विभागानं 2025-26 या आर्थिक वर्षात उत्कृष्ट कामगिरी करत महसूल वृद्धीचा आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठलाय. यावर्षी विभागानं 2,25,300 कोटींपेक्षा जास्त महसूल संकलित केला, जो संपूर्ण राज्याच्या कर महसुलातील 60% अधिक आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात शासनाच्या परवानगीशिवाय 7 शाळा सुरू असल्याचं पालिकेच्या शिक्षण विभागानं जाहीर केलं. या शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये असं आवाहन पालकांना केलं. या मोहिमेमध्ये तळोजा परिसरात 6 आणि कळंबोलीमध्ये 1 शाळा विनापरवानगी असल्याचं आढळलंय. कल्याण डोंबिवलीतील काही रस्त्यावरती सिमेंट काँक्रीटची कामं सुरू आहेत, तर काही ठिकाणी रविवारी रामनवमी निमित्तानं उत्सवांचं आयोजन करण्यात आलंय. त्यामुळे वाहतूक विभागानं वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रामनवमी उत्सव भागातील निर्माणाधीन काँक्रीट रस्ते सुद्धा वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. पुण्याच्या ससून रुग्णालयाच्या इमारतीवरून उडी मारून एकानं आत्महत्या केली. दशरथ मेढे असं या मृत व्यक्तीचं नाव आहे. रात्री उपचारासाठी त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. पुणे महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या 32 गावांसाठी ग्रामपंचायतीच्या दरानं दुप्पट मिळकत कर आकारण्यात यावा. हा मिळकत कर संबंधित गावांमधील नागरिकांकडून भरला जाईल अशी मागणी समाविष्ट गावांच्या शुक्रवारी महानगरपालिकेत झालेल्या बैठकीत करण्यात आली आहे.
संरक्षण विभागाच्या प्रतिबंधित क्षेत्रातील बांधकामांचं पुणे महापालिका सर्वेक्षण करणार आहे. शनिवारपासून या सर्वेक्षणाला सुरुवात होते. कळस, धानोरी, वडगाव, शेरी, खराडी आणि लोहगाव या गावांमध्ये सर्वेक्षण होणार आहे. वांद्रे कुर्ला संकुलातील 3400 चौरस मीटर जागेवर लवकरच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची प्रशासकीय इमारत अर्थात पर्यावरण भवन उभं राहणार आहे. या इमारतीच्या उभारणीसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं म्हणजेच MMRDAनं बीकेस येथील 3400.59 चौरस मीटर जागा 80 वर्षांच्या भाडे करारावरती देण्याचा निर्णय घेतलाय. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मार्फत रिक्त पदांवरती भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मनपा वैद्यकीय आरोग्य विभागाकडील राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत विविध पदं भरली जात आहेत. 11 महिने 29 दिवसांच्या कालावधीसाठी करार पद्धतीनं ही पदं भरली जातील. राज्यात ई-बाईक टॅक्सीला परवानगी देण्याचा महायुती सरकारचा निर्णय वादात सापडलाय. आधीच लाखोंच्या संख्येत रिक्षा टॅक्सी उपलब्ध असताना ई-बाईक टॅक्सीला परवानगी दिल्यामुळे रिक्षा आणि टॅक्सीच्या व्यवसायावरती परिणाम होणार आहे. त्यामुळे रिक्षा संघटना आक्रमक झाल्या असून सरकारच्या धोरणाविरुद्ध आंदोलन पुकारण्याचा इशारा दिलाय. परुळे चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळावरती येत्या 18 एप्रिलपासून एअर अलायन्सची मुंबई सिंधुदुर्ग मुंबई विमानसेवा सुरू होणार आहे. एअर अलायन्स बरोबरच इंडिगो कंपनीची विमानसेवा सुद्धा सिंधुदुर्गावरून सुरू करण्याबाबत युद्धपातळीवरती प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती खासदार नारायण राणेंनी पत्रकाद्वारे दिली आहे. गर्दीनं खचाखच भरलेल्या लोकलमधनं पडून डोंबिवलीतील रुपेश गुजर या तरुणाचा गुरुवारी हकनात बळी गेला. या दुर्घटनेनंतर डोंबिवली ठाणे मार्गावरील धोकादायक प्रवास पुन्हा एकदा ऐरणीवरती आलाय. जानेवारी ते मार्च या अवघ्या 3 महिन्यांच्या कालावधीत कल्याण आणि डोंबिवली रेल्वे पोलिसांच्या अखत्यारीत येणाऱ्या 24 रेल्वे स्थानक परिसरात रेल्वे अपघातात तब्बल 82 प्रवाशांचा मृत्यू झालाय तर 83 प्रवासी जखमी झाले.